व्हावा. प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग व माझ्या इथे बसलेल्या बालमित्रांनो, हा दिवस पाहण्यासाठी 1947 पूर्वीच्या कितीतरी क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा जाऊन हा दिवस आपल्याला भाग्याने पाहायला भेटला. म्हणून म्हणते, हम भारत के बच्चे है, ये देश हमारा प्यारा है. हम भारत के बच्चे है, ये देश हमारा प्यारा है. स्वतंत्रता हमें वीरों ने दी, उनका बलिदान हमारा सहारा है, उनका बलिदान हमारा सहारा है. या क्रांतिकारांनी जीवाची पर्वा न करता रात्रंदिनी स्वातंत्र्यासाठी कार्य करत राहिले. तेव्हा भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आमचा देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आमचा देश स्वतंत्र झाला. आपण स्वातंत्र्य मिळवलं तर खरे, पण आज काय परिस्थिती आहे? एकीकडे भारत देश प्रगती करत आहे असे आपण म्हणतो, तर दुसरीकडे सामाजिक, राजनैतिक, आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. तेव्हा त्या हुतात्म्यांची आठवण होते. म्हणून म्हणते, न जातीसाठी लढले, न धर्मासाठी लढले, न जातीसाठी लढले, न धर्मासाठी लढले, ते भारतीय शूरवीर फक्त आपल्या देशासाठी लढले, आपल्या देशासाठी लढले. अनेक समाज सुधारक, क्रांतिकार, वैज्ञानिक, शास्त्रज्ञांनी आपल्या देशाचा विकास करण्यात मोलाची भर घातली. म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी म्हणते, उत्सव दिन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव दिन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी आपला भारत देश घडवला, ज्यांनी आपला भारत देश घडवला. आपण आपल्या देशाचा गौरव वाढवण्यासाठी सर्वांनीच काम केले पाहिजे. हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. 150 ते 200 वर्ष इंग्रजांसोबत संघर्ष करावा लागला. तेव्हा जाऊन आपला तिरंगा फडकला. म्हणून म्हणते, तिरंगा देश की शान है, हम भारतीय का स्वाभिमान है. तिरंगा देश की शान है, हम भारतीय का स्वाभिमान है. यही है गंगा, यही हिमालय, यही हिंद की जान है. इन रंगों में रंगा हमारा हिंदुस्तान है, हमारा हिंदुस्तान है. आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाची कला, आपल्या देशाची राहणीमान, आपल्या देशाचा समाज, आपल्या देशाने केलेल्या प्रगतीचा मला अभिमान आहे. म्हणून शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, या जन्माचा नजराना मातृभूमीस पेश व्हावा, या जन्माचा नजराना मातृभूमीस पेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा. सांडावे